मला माझ्या भावना ॲज आय टोल्ड यू योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीपाशी, योग्य पद्धतीने, योग्य शब्दात किंवा योग्य कृतीमध्ये व्यक्त न करता आल्यामुळे आपल्या आयुष्याचा बल्ल्या झालेला आहे. बल्ल्या हाच शब्द आहे त्याला, सुथडा. मग आता काय करायचं? मरायचंय का? मरताही येत नाही, कारण मरणही आपल्या हातात नाही. पण मला अनेकदा वाटायचं मरावं असं. हे असलं जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना. पण मरताही येत नव्हतं. मग काय करायचं? सो देर इज नो अल्टरनेटिव्ह. मग मी त्या ए मध्ये जायला लागल्यावर मात्र तिथं गेल्यावर आत्ता तुम्हाला जे म्हटलं ना, आपल्याला सगळ्यांना लाज नावाचा एक प्रकार असतोच. घरचे किती म्हणत असू द्या, हा निर्लज्ज आहे, खोडगा आहे, पण आपल्याला आपण व्यसन करतो याची लाज वाटतच होती की रे. कोणीच मगाशी हात वर नाही केला. लाज वाटत नाहीये का रे असं म्हणल्यावर सगळ्यांनाच लाज वाटत होती. तीच वाटत असलेली लाज मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये जायला लागल्यावर नेमकी उपयोगी पडली. त्याचं कारण असं होतं, मी दारू थांबवू शकेन हे माझ्या स्वप्नातही कधी नव्हतं, कारण मी रोजच प्यायचो. त्यामुळे मजबुरीपोटी मी पहिल्या दिवशी तिथं गेल्यावर प्रश्न विचारला होता. तिथं विचारलं, कोणाला काही प्रश्न आहे का? तर मी लगेच हात वर केला आणि हात प्रश्न विचारला होता, इथं पिऊन आलं तर चालतं का? इथं पिऊन आलं तर चालतं का असा मी प्रश्न विचारला होता. आणि त्यांनी सांगितलं होतं, हो येत राहा. त्यांनी पित राहा नाही सांगितलं, येत राहा असं सांगितलं. मला फार बरं वाटलं. म्हणजे म्हटलं मला माझ्या दारू सकट कोणतरी ऍक्सेप्ट करणारं आहे. आणि मी दुसऱ्या दिवसापासून पिऊन जायला लागलो. ऑब्व्हियसली प्यायला पैसे लागतच नव्हते, कारण शेवटी भिकारीच झालो होतो मी. पण मी जात राहिलो तिथं. मग तीच मीटिंग पुढे चालू झाली आणि शेवटी मला असं समजलं, माझ्या अंतर्मनाने सांगितलं की जर का मी इथं येत राहिलो ना ऋषी कपूर, तर माझी थांबलेली दारू थांबलेली राहील. कारण त्या लोकांची बोलण्याची भाषा वेगळी होती. भाषा वेगळी होती याचा अर्थ मराठीऐवजी दुसऱ्या कुठल्या भाषेत बोलत होते अशी नाही. ते जी भाषा बोलत होते ना, इट वॉज अ लँग्वेज ऑफ हार्ट. मला समजेल, मला भावली ती भाषा. मला कळलं नेमकं ते काय बोलतायत ते म्हणले, अरे एकच दिवस थांबायचंय. आणि ज्यांना एकही दिवस जमत नाही ना, म्हटलं मला नाही बाबा जमणार एक दिवस. म्हणले 1 तास थांबून बघ ना. 1 तास काय मला थांबता येत नव्हतं. पण 2-5 दिवस झाल्यानंतर मात्र त्या सहवासाने मोकळेपणा येतो ना. हा तुम्हाला कसं, मी दर मंगळवारी इथे येतो त्यामुळे एक आपण फॅमिलीवर झालोय ना सगळेजण एकमेकांची. तसं मी त्यांच्याशी थोडासा फॅमिलियर झालो, फ्रेंडली झालो. आणि मग मी त्यांना म्हणलं, अहो नाही जमत आहे मला. 1 तास कटला जमतोय मला. 11 वाजले की घंटा वाजते सकाळी माझी. ठीक आहे म्हणले. अद्वैत म्हणला, एक काम कर ना, उद्या माझ्या बँकेत ये. तो बँकेत नोकरीला होता. हा ओळखतो अद्वैतला. आणि मी खरंच गेलो. 10:30 त्यांची ब्रँच चालू होते, तर मी 10:25 तिथं हजर. कारण माझी दारू पिण्याची इच्छा 11 वाजता होते हे माझ्याच मनाने घेतलं होतं. आणि मी पहिला त्या बँकेत गेलो, त्याच्यासमोर उभा राहिलो, बघरे आलोय. आता आत्ताच्या बँकिंग क्षेत्रासारखी बँक नव्हती त्यावेळेला. त्या बँकेत आतल्या बाजूला जाऊन असं व्हिजिटर्सना सुद्धा बसता यायचं किंवा
कोणी मित्र आला की तो बाहेर यायचा सिगारेट ओढायला वगैरे वगैरे, असं मोकळं वातावरण होतं. आत्तासारखं नाहीये. आणि मी त्याच्याकडे गेलो आणि 11:15 वाजेपर्यंत मी दारू नाही प्यायलो. त्याला म्हटलं आता मी जातो रे घरी, भूक लागली मला. बघ म्हटलं आता पहिला तास तुला मिळालेला आहे. तास काय, 1.25 तास होऊन गेला लेका तुला. मग आता जमलं की नाही? म्हणलं हो. मग आज तू एक काम कर, संध्याकाळी मीटिंगला ये. पण म्हटलं टिकलो मी तोपर्यंत तर, कारण दारूने काय आहे, माझा कॉन्फिडन्सच काढून घेतला होता. माझ्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची मला शिस्त राहिलीच नव्हती. कुठलीही गोष्ट मनात आली की लगेच करून मोकळी व्हायची, हेच झालं होतं माझ्या आयुष्यात. आणि कुठलीही गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट, हे दारूच प्यायची असं नाही. मनात आलं सिनेमाला जायचं, चालला सिनेमाला. मनात आलं नाटकाला जायचं, चालला नाटकाला. मनात आलं सायकल चालवायची की चालला सायकल चालवायला. ते काय, त्याला धरबंदच नाही वागण्याला. अशी माझी परिस्थिती झाली होती. त्याला म्हटलं बाबा टिकलो तर येईन मीटिंगला. का म्हणला, काल तर तो पिऊन आला होतास की. मग आज काय आहे असं, टिकलो तरच येईन? नाही म्हणजे म्हणलं लावली तरी येईन मी. हा म्हणला लावली तरी ये, पण शक्यतो जमलं तर बघ मीटिंग संपल्यानंतर पी ना आज. आईला ही युक्ती माझ्या उपयोगी पडली. म्हणलं मीटिंग संपल्यावर प्यायची आज. आणि मी आज तुम्हाला 24 वर्ष 11 महिन्यानंतर प्रामाणिकपणे सांगतो, मी त्या दिवशी रात्री न पिता घरी गेलो. अँड दॅट वॉज माय फर्स्ट डे. दारू न पिण्याचा माझ्या आयुष्यातला पहिला दिवस होता तो 10.5 वर्षाच्या काळातला. मध्ये उठाबशा काढत होतो, थांबत होतो, सोडत होतो, मग काहीतरी नाटकं चालली होती माझी. पण त्या दिवशी रात्री मला जी शांत झोप लागली, दॅट वॉज फॅन्टास्टिक. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तोंडाला चिकटा नव्हता माझ्या. अदरवाईज असा दिवस नव्हताच माझ्या आयुष्यात कधी. दारू न पिता जरी झोपलो असलो ना आदल्या दिवशी, त्या दिवसापूर्वी, तरी काहीतरी वेडोवाकडी ऍसिडिटी तरी झालेली असायची, काहीतरी असायची. पण त्या दिवशी रात्री मला शांत झोप लागली बुवा. कुठल्याही प्रकारची स्वप्न पडली नाहीत, आवाज नाही आले, छातीत दळदळलं नाही, काही नाही झालं. काय जादू झाली माहित नाही. आणि माझ्या असं लक्षात आलं की माझ्यात एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे मी शिस्तबद्ध आयुष्य जगत नाही. मला आता ह्याच्या पुढे जगायचं असेलचा अर्थ जिवंत राहायचं असेल तर इट्स अ क्वेश्चन ऑफ सर्वायवल. तर मला शिस्तबद्ध आयुष्य जगलं पाहिजे. आता मी ठरवलंच आहे ना, नाही ना प्यायची, असले विचार माझ्या मनात आले नाहीत. माझ्या मनात एकच विचार आला, प्रामाणिकपणे सांगतो मित्रांनो, जर ह्याच्या पुढे मला जिवंत राहायचं असेल, जगायचं असेल, तर मला एक पर्टिक्युलर सिस्टीमनी जगलं पाहिजे. आणि ती सिस्टीम अशी असली पाहिजे की जी मला जगायला मदत करेल, माझ्या जगण्याची क्वालिटी बदलेल, जी मला पैसा मिळवून देईल, जी माझी समाजात खराब झालेली, खराब म्हणजे खराबच झालेलं ना नाव, ते सगळं सावरलं जाईल. माझी अस्ताव्यस्तता कमालीची आहे आणि त्याचा एक मेजर पार्ट म्हणजे माझं कुटुंब आहे. मला कौटुंबिक परिस्थिती सुधारायची असेल ना, तर मला फार शिस्तबद्धपणानेच वागलं पाहिजे. डिसिप्लिन हे त्या दिवशी मला पटलं.
कसं काय बुवा पटलं रे तुला? रे ऑफ लाईट आला का काय? कुठला तरी देव दिसला आणि त्याने असा हात वर करून आशीर्वाद दिला का? अजिबात नाही. इतके दिवस पिऊन का होईना पण केलेल्या मीटिंग्ज माझ्या कामी आल्या. पहिल्या दिवशी न पिता केलेली मीटिंग आणि पिऊन केलेल्या मीटिंग याच्यातला फरक लक्षात आला. तिथं शिस्तबद्ध आयुष्य माझं कसं झालं ह्या अँगलनी कोणीतरी बोलत होतं त्या दिवशी. मी न प्यायलेल्या अवस्थेत गेलो तेव्हाच बोलतोय मी. तो माझ्या आयुष्यातला पहिला दिवस होता. शिस्तबद्ध आयुष्य म्हणजे मला काय वाटायचं माहितीये का? मी इस्त्रीचा शर्ट घालतोच की नाहीतरी. प्यायलेलो नसलो की चालायला जातोच की नाहीतरी. अरे पण सकाळी 5:30ला कधीतरी जातो, कधीतरी 7:15ला जातो. पठाण घरी येणार असला व्याज मागायला की सकाळी 4:30ला जातो. पण पठाण माझ्याकडे 5 वाजता यायचा पहाटे. की मी 4:15 आणि 4:30ला हातात बॅडमिंटनची रॅकेट घेऊन. म्हणजे सगळं खोटच चाललं होतं. अरे माझं सगळं आयुष्य माझं वेळ मारून नेण्यासाठी चाललं होतं. मी डोळ्यात पाणी आणून रडायचो, खरं रडायचो. बायकोच्या मंगळसूत्राला हात लावून शपथ घ्यायचो, मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायचो, देवावरचं फूल उचलायचो. ते खोटं होतं का रे? ते खोटं नव्हतं. ते त्यावेळेपुरतं खरं असायचं. माझ्या अंगात शिस्त नसल्यामुळे दरवेळेला मी केलेले पण प्रतिज्ञा शपथा या सगळ्या खोट्या ठरायच्या. कारण माझ्या वागण्याला शिस्त नव्हती, खरेपणा नव्हता. याचा अर्थ मी देवावरचं फूल उचलताना खरा नव्हतो असं नाहीये. तेव्हा मी खरा असायचो. तुला विनायक काय इच्छा नव्हती रे दारू सोडायची? किती रडवलं का तुला? मला जितक्या वेळा रडवलं तितक्याच वेळा तुला रडवलं. आपण नंबर ऑफ टाइम्स बोलत नाहीये, आपण रडण्यामागची तीव्रता बोलतोय. मग एवढे चटके बसून सुद्धा माझी दारू का थांबत नव्हती? तर मी डिसिप्लिन वागत नव्हतो. आणि मला त्या संस्थेत गेल्यानंतर मी जे नेहमी सांगतो ना तुम्हाला की एक ठराविक प्रकारचे माझ्यावर संस्कार झाले. ते संस्कार म्हणजे काय झाले तर तिथं शिस्तबद्धपणाने वागणारे लोक मला आजूबाजूला दिसायला लागले आणि ते जाणवायला लागलं की हे जे काय आत्ता बरं तिथं फक्त दारू थांबलेलेच लोक जमतात. नुसती दारू थांबवण्यासाठी तिथं येत नाही कोणी. तिथं जाहीररित्या सांगतो, तिथं आलेले सगळेच जण यशस्वी झालेले असतात आयुष्यात. असा माझा 24.5 वर्षाहून अधिक काळचा अनुभव आहे. नाव इट्स युअर चॉईस टू गेट मिक्स्ड विथ दोज पीपल ऑर नॉट. त्या लोकांच्यात वावरायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. पण तिथं सगळे यशस्वी कलाकार जमतात. त्यांच्या सगळ्यांची घरं खरोखर हसत असतात. याचा अर्थ ते दुःख विरहित जगतात असं मला सांगायचं नाहीये. पण कसलंही दुःख आलं त्यांच्या आयुष्यात तरी ते त्याला समर्थपणे तोंड देऊ शकणारी व्यक्तिमत्व तिथे असतात. आणि मला जर माझं आयुष्य ह्याच्या पुढचं आयुष्य चांगलं जगायचं असेल, चांगलं म्हणजे क्वालिटी लाईफ. क्वालिटी लाईफ म्हणजे शांत चित्तानी, ठराविक स्पीडनी भरभराट होणार
आय रिपीट द वर्ड. भरभराट होणारं आयुष्य जर तुम्हाला जगायचं असेल तर मला शिस्तबद्धपणानेच वागलं पाहिजे असं मला ते जाणवलं बुवा. आणि मी का असा बंगारसारखा वागायचो तर मला कोणीही विचारणारं नव्हतं. कारण माझा ओरिजिनल स्वभाव याला टांगला त्याला टांगला, त्याला कोल्ला, तुझं तू बघ माझं मी बघेन, येडा आहे का तू, आपलं कसलंय, ह्याच्यातच गेलं आयुष्य. आय वॉज नॉट आन्सरेबल टू एनीबडी. अरे पण तू वडिलांना घाबरतोस ना, ते आपलं दाखवण्यापुरतो. वडिलांना कसला घाबरतो? तोंडाला वास असताना वडिलांच्या पायापाशी जाऊन बसायचो, बका बका वास असायचा आणि वडील म्हणायचे आत्ता तू इथं बसू नको, जा तिकडे जेवण करून ये. हे कसला वडिलांना घाबरतो आणि कसला आईला घाबरतो? सगळं खोटं. कारण मीच माझ्याशी प्रतारणा करत होतो. बरोबर बोलतोय का रे मी? प्रतारणा हा शब्द योग्य आहे काय? आपण स्वतःला फसवत होतो का रे? मग आता काय करायचं? नाही आता मी ठरवलंच नाही. ए गप्पे, आता काय ठरवतो बेटे तू? वयाच्या 43व्या वर्षात येऊन पोहोचला तू आणि आता काय ठरवतो? आता वागतो. आता ठरवा बिरवायच्या भानगडीत पडू नको. ठरवायच्या वेळा गेल्या. तू ठरवून काही फरक पडलेला नाही आयुष्यात. आता वागायला सुरुवात करा. ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. मोहन तू बोलतो कसा त्यापेक्षा तू वागतो कसा हे फार महत्वाचं आहे. असं मला त्या मीटिंग मध्ये गेल्यावर सातत्याने जाणवायला लागलं आणि मग मी ऍक्शन प्लॅन लिहायला लागलो. आज सकाळपासनं काय करायचे आहे? नाही आज दारू प्यायची नाहीये. अरे मेल्या, काय करायचे आहे? काय करायचे नाही याची यादी नाही करायची आपल्याला. ते करायचीच नाही रे. काय करायचंय ते बोल. पूर्वी अरे मी चांगला होतो. मी किर्लोस्कर मध्ये असल्यापासनं टू डू टुडेची यादी रोजची रोज करायचो. मला तेव्हापासून माझ्या किर्लोस्कर मधल्या साहेबांनी यादी करायची सवय लावली होती. डायरी दिली होती आम्हाला. आज काय करायचंय भागवत ते तुमच्या डायरीत लिहिलेलं असलं पाहिजे. मला व्हेरी सिस्टमॅटिक लाईफ जगलेली माणसं आहोत आपण. आपल्यातला कोणी वेडा बावळा नाहीये. आपल्यातला कोणीही आयुष्यभरासाठी अयशस्वी झालेला नाहीये. मध्ये फक्त जरा ट्रॅक चुकला होता नाही रे आपला. आता परत ट्रॅकवर आणायची गाडी आपल्याला. अरे अख्खी इंडियन रेल्वे सुद्धा उचलून परत ट्रॅकवर ठेवतात आणि परत इंजिन चालू करून परत ती 28 डब्यांची मालगाडी पुढे जाते. मग आपण तर केवढा जीव आहे आपला, किरकोळ आहे. आपल्या जीवनाची गाडी तर येणारच वेळेवर, प्रोव्हायडेड आपण रुळावर आपली गाडी आणली तर. इंडियन रेल्वे का चालते रे? का इतकी वर्ष झाली आहे? सिस्टीम आहे ना त्याला. कुठलीही गाडी कुठल्याही वेळेला सुटते आणि कुठल्याही स्टेशनवर जाते असं होत नाही. ते टाइम टेबल प्रमाणे चालतात. त्यांच्या ड्रायव्हर्सना ड्युटी लावलेली असते. ते ड्रायव्हर लोक वेळेवर ड्युटीवर येतात. त्यांना ग्रीन सिग्नल दिसला तरच ते गाडी पुढे नेतात.
लांबून त्यांना भगवा दिसला की स्लो करतात. ते तांबड्या सिग्नलच्या अगदी त्याच्यापाशी जाऊन चिकटून गाडी थांबवत नाहीत, खूप अलीकडे थांबवतात. का? त्यांना माहिती आहे मागे एवढे डबे खचाखच भरलेले आहेत माणसांनी, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. म्हणजेच त्यांना जबाबदारीची जाणीव आहे. आपल्याला नाही का? होती की आपल्याला, आपल्यावर आपले कुटुंबीय अवलंबून आहेत. माहित नव्हतं का आपल्याला? माहित होतं, पण शिस्तच नाही हो. त्याला काय झाले, मी केव्हाही थांबवू शकतो. अरे आपटशील भोसडे. नाही नाही, आत्तापर्यंत आपटलोय का? हे वर दुसऱ्याला अक्कल शिकवायची. कधी पण लक्षात ठेवा तुम्ही, कधी पण लक्षात ठेवा, सिस्टीम वर्क्स. साधी बँकेतली सिस्टीम घ्या तुम्ही, पैसे काढायला गेलात तर ठराविक प्रक्रिया पार पडली तरच तुमच्या हातात पैसे मिळतात. त्या विड्रॉल वरती सही करायची विसरू दे, तारीख लिहायची विसरू दे, अकाउंट नंबर लिहायचा विसरू दे, काही विसरू दे, तुम्हाला पैसे नाही मिळणार. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तरच पैसे मिळणार. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मला ठराविक गोष्टी पार पाडायलाच लागतात, आणि ठराविक गोष्टी मला वेळेवर पार पाडायच्या असतील तर मला त्याच्या संगतीत मिसळायला लागतं. आणि मला तिथं एक से बडकर एक असे यशस्वी कलाकार, परत पद शब्द बोलणार मी, ऐकायला मिळाले, दिसले आणि वाचायला मिळाले. जाहीररित्या सांगणारे तिथं माणसं मला भेटली. आणि मी माझ्या स्पॉन्सरला शब्द दिला, ह्याच्या पुढे मी ज्या दिवशी चालायला जाणार नाही त्या दिवशी रात्री जेवणार नाही. एवढं बोलून ते थांबले नाहीत. त्यांनी सांगितलं त्यानंतर मी रोज रात्री जेवतो. ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. रोज रात्री जेवतो ही गोष्ट नाही अभिमानास्पद. ही भूक लागते म्हणून जेवतो बेट्या तू. चालायला रोज जातो ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तिथं इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकायला मिळाल्या मला. यातनं मी नेमकं काय घ्यायचं हे मला समजायला लागलं. आणि मी म्हटलं येस, मी पण जेवणार नाही रात्री. मी आजही जातो मित्रांनो. बाहेर गावी असलो तरी, चालायला गेलो असलो तरच रात्री जेवतो. आणि रात्री जेवल्याशिवाय मला झोप येत नाही, त्यामुळे मी जेवतोच. म्हणजेच मी चालायला जातोच. चालायला जायचंच असतं. जसं दारू प्यायचीच नसते तसं चालायला जायचंच असतं. हे मला सवय लागली. मी मला लावून घेतलेल्या 4 चांगल्या सवयींबद्दल आता बोलतो. त्याच्या मागे मला माझी लाल असं सांगायचं नाहीये तुम्हाला. मला एनी कसं घडवलं, काय चांगल्या सवयी लावून घेतल्या मी त्या लोकांमुळे. तर एक म्हणजे रोज सकाळी चहा पीत असताना डायनिंग टेबलवर बसल्यावर एक टू डू टुडेची यादी करतो मी. आज काय करायचंय. माझ्या अंगात कुठल्याही प्रकारचं सातत्य नव्हतं म्हणून मी ते एक मारुती मंदिर आहे आमच्या पुण्यामध्ये, आपल्याकडे विकारदास मारुती मंदिर आहे, तिथं मी वर्षानुवर्ष ठराविक वेळेला जातोय. वर्षानुवर्ष. का रे? मला माहिती आहे ना, इफ आय एम नॉट आन्सरेबल टू एनीबडी, मी भरकटणार. आणि आता मी कोणाला आन्सरेबल राहायचं? स्वतःला. बोलायचंय काय तुला? मी स्वतःला आन्सरेबल राहायचंय. कारण अख्ख्या दुनियेला चुत्या बनवून
गुंडाळून फसवून मग मी इथं आलेलो आहे. मी स्वतःला फसवू शकत नाही असं मला माहिती आहे. मी ठरवलं, मी आजही माझ्या कागदात रोजच्या टू डू टुडेच्या कामामध्ये अमुक एक मंदिरात जाऊन दर्शन करणे हे लिहिलेलं असतं. एक ठराविक जप, ठराविक संख्या, नामस्मरण. मी आत्ता 69-70 वर्षाचा आहे म्हणून नामस्मरण करतोय असं नाही आहे. मी सवयीचा गुलाम आहे. मी आत्तापासून जशी सवय लावीन ना स्वतःला तीच पुढे कॅरी फॉरवर्ड करायची. मी रोज लिहितो तिथं. मग आता रोज करताच आहे ना तुम्ही, मग लिहायला कशाला पाहिजे? अरे लिहायचं. का लिहायचं? ते करून झाल्यावर खोडण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. त्याला अचिव्हमेंटचा आनंद म्हणतात. त्याला अचिव्हमेंटचा आनंद म्हणतात. आता अगदी म्हणजे साधी गोष्ट सांगतो. मोबाईलमध्ये मी माझ्या रिमाइंडर्स लावतो. कुठली एवढी किती तारखेला मॅच्युअर होणार आहे याचं व्यवस्थित माझ्या मोबाईलमध्ये रिमाइंडर लावलेला असतो. आता आज एक एफडी मॅच्युअर होणार होती. 1 वर्षापूर्वी जेव्हा केली ना तेव्हा त्याचं रिमाइंडर लावून ठेवलं होतं आजच्या तारखेचं. सकाळी मी कामाची यादी करताना तो मोबाईल माझ्या समोर असतो आणि तेव्हा त्यामध्ये आज काय करायचंय त्याच्यात त्या एफडीचं नाव आलं. मी लगेच तिथे लिहिलं व्हिजिट BOM म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. आय व्हिजिटेड देअर. नवीन फॉर्म भरला, परत रिन्यू केली ती. नुसती त्याच्या मागे शिक्का मारून आणला असता तरी रिन्यू झाली असती. मी तसं करत नाही. मी दरवेळेला ते पैसे माझ्या अकाउंटला जमा करून घेतो आणि परत रिन्यू करतो. का रे करतो असं? मला त्याच्यात आनंद वाटतो. कारण मला आज रात्री झोपताना मी रोज आज दिवसभरात काय केलं ह्याची बघायची सवय लावलेली आहे स्वतःला. त्याला रोजची रोज 10वी पायरी घेणे असे म्हणतात. 12 पायऱ्या आहेत ना याच्या, त्यातले 10व्या पायरीमध्ये स्वतःचे अवलोकन केले असं आहे ते. आज दिवसभरात मी काय केलं ते केलेल्या कामाची यादी, खोडलेल्या कामाची यादी डोळ्यासमोर धरायची. काही खोडायचं राहिलं असेल तर ते खोडायचं. त्यात आनंद आहे. व्हिजिट टू बँक ऑफ महाराष्ट्र खोड बेटे. रात्री झोपताना मला समाधानाने झोप लागली पाहिजे कारण मॅक्सिमम कामं झालेली असली पाहिजेत. एखादं काम राहून जातं. का राहून जातं? काहीतरी अडचण आलेली असते. तो काय मिलिटरीचा रूल नाहीये की एवढी 22 कामं लिहिली म्हणजे सगळी 22च्या 22 झाल्याशिवाय झोपायचंच नाही असं नाहीये. परंतु मला आत्ता आपण डिसिप्लिन बद्दल बोलतोय. मला शिस्तबद्ध आयुष्य जगायचंय की नाही मंदार? इट वर्क्स. व्हेरी सिंपल. आय शुड बी आन्सरेबल टू माय सेल्फ. हे जर का मी केलं ना तर माझं पुढचं आयुष्य एक दिवसाच्या हिशोबाने डे 1 पासनं हिरवळ सुरू होते. हिरवळ दुसरा शब्द नाही. हिरवळीवरनं चालताना कसं छान वाटतं की नाही? चप्पल बिप्पल काय घालायची नाही, नुसतं हिरवळीवरनं छान चालायचं. पाय किती सुखावतात आपले. तसं चांगलं आयुष्य होऊन जातं रे. मोबाईलमध्ये माझ्या सगळ्या लोकांचे जन्माचे वाढदिवस किंवा प्रॉपर डे लिहिलेले असतात. आज कोणाकोणाचे प्रॉपर डे आहेत हे सकाळी 7 वाजता मी चहा प्यायला बसतो ना तेव्हा मला त्या टू डू टुडे मध्ये टू कॉल या सदराखाली ही 3 नावं
टू कॉल फॉर प्रॉपर डे, म्हणजे दारू थांबवून आज या 3 जणांची 4 जणांची नावं आहेत, याला 12 वर्ष झाली, त्याला 15 वर्ष झाली. हे मी सातत्याने करतो आणि हे काम सकाळी 8 म्हणजे 8लाच करायचं असतं. ओव्हर आज दुपारी 9:15 वाजता सकाळी फोन करायचा नसतो वाढदिवसाचा कोणाला. 8 म्हणजे 8ला फोन करायचा. 8 ते 8:15 या वेळात वाढदिवसाचे फोन झालेच पाहिजेत. अशी सवय मी मला लावून घेतलेली आहे. त्यामुळे लोक काय म्हणतात माहितीये, बरं झालं तुमचा फोन आला, आम्ही आता वाटच बघत होतो. दरवर्षी तुम्ही अगदी लक्षात ठेवून फोन करता. हे मी काय बोलतोय माहितीये का, मी माझी इमेज समाजातली कशी बदलली याच्याबद्दल बोलतोय मी. सिस्टीम वर्क. कोणाच्या तरी घरी काही डेथ झाली, काही झालं, उशिरा कळतं कित्येक वेळा आपल्याला, पण कळल्यावर त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर, आपण गेलेली काय तो माणूस जिवंत होणार नसतो, परंतु मला ज्या समाजात वावरायचंय वेळेत जाऊन तिथं त्यांच्याशी 2 शब्द बोलणं फार महत्वाचं आहे. 6 महिन्यांनी नसतं जायचं. अदरवाईज माझ्यासारख्याचं आडनाव उद्यावाले. मी कधी कुठल्या गोष्टी वेळेवर केलेल्या नाहीयेत. आणि मग हा ना राहिलं ना, सॉरी हा. कशाला दुसऱ्याला सॉरी म्हणायची वेळ येते रे तुझ्यावर? किती भिकारी आहे का तू? उठतो आणि सगळ्यांना सारखं सॉरी म्हणतो. वाग ना बेटे आता नीट. हा, तू काय 10 वर्षाचा पोरगा आहे का तेव्हा? आता मोठा झालाय तू. आणि मग काय होतं माहितीये, हे सगळं कशासाठी करायचं, तर कुठेतरी आपण स्वतः सुखावले जातो. आपल्याला कुठेतरी थोडंसं मनामध्ये आनंदी होतो आपण, नाही का होत? होतो ना रे, होणार. नुसती दारू न पिता माणूस आनंदी होत नाही. ती अक्काबाई बोलवणार परत तुम्हाला. तुम्ही जोपर्यंत दारू न पिण्याचा आनंद घेत नाही तोपर्यंत तुम्ही दारूपासनं सातत्याने लांब राहू शकत नाही. आणि मी तुमच्याशी जे बोलतोय ते दारूपासनं लांब राहिल्यावर आनंदी कसं राहायचं त्याच्याबद्दल बोलतोय. घरच्यांना ठराविक वेळ दिलाच पाहिजे ना, का अदरवाईज मी दारू पित नाहीये तरी अजून माझा मटका खेळणं चाललंय, माझी लॉटरीची तिकीट लपवतोय खिशात. काय चाललंय आयुष्यात? परत तेच. तू दारू पित होतात काय बरं होतं की रे, असं जर तुझी बायको म्हणत असेल तर काय उपयोग आहे? ठराविक पैसे मिळवले गेलेच पाहिजेत. मी ठराविक म्हणतोय, त्यातले ठराविक पैसे बाजूला पडलेच पाहिजेत. ठराविक स्पीडनी डोक्यावर असलेली कर्जे फेडली गेलीच पाहिजेत. दारू पिशील के बेट्या? नाही तर आमचे हे हल्ली काय करतात, तर दारू पित नाहीत. आणि कोणाचे फोन आलेत की घरी नाहीये, घरी नाहीये सांग, घरी नाहीये सांग. दर 4 महिन्यांनी मोबाईल नंबर बदलतायत. काय उपयोग आहे? तुला चांगलं जगायचंय का? मग स्वतःशी प्रामाणिक राहून जग. बघा तुम्ही, सारखे मोबाईल नंबर बदलणारी माणसं
फ्रॉड असतात की नाही. त्याशिवाय मोबाईल नंबर बदलायची वेळच येत नाही. आता बाज झाली ना छाछूगिरी, आता छपरीगिरी बाज झाली. आता स्वतःला फसवणं बाज झालं. मग स्वतःला मग आता मी काय फसवतोय का कोणाला? अरे कोणाला मरू दे, तुला फसवतोय ना. बंद कर स्वतःला फसवणं. शिस्तबद्ध चाकोरीबद्ध जगायचं. ठराविक पैसे मिळवलेच पाहिजेत. ठराविक कर्जाचा डोंगर वितळायलाच पाहिजे. मी थांबलो तेव्हा माझ्या डोक्यावर 4.5 लाख रुपयाचं कर्ज होतं. 25 वर्षापूर्वी ते 4.5 लाख म्हणजे आजचे किती? मोर दॅन दॅट. बरोबर आहे. 2.5 वर्ष लागली मला शून्य व्हायला. कसे केले रे शून्य? नाही म्हणजे फेडले, नुसते फेडले नाही. कर्ज फेडण्याचा सगळ्यात सोपा उपाय नवीन कर्ज न काढणे. इतकं चपखल बसलं मला हे वाक्य की बस. और अदरवाईज दारू थांबली तरी सुद्धा माझं लहान खड्डा बुजवण्यासाठी मोठा खड्डा करणं चालू होतं. काय उपयोग आहे त्याचा? आय एम टॉकिंग अबाउट डिसिप्लिन लाईफ. नाही अरे, मला सांगण्यात आलं याच्या पुढे तुला जर हातच पसरायचे असतील ना तर त्या उच्च शक्तीकडे हात पसर. अहो कुठे ती उच्च शक्ती? कळेल तुला कुठे आहे ते. इथं येत राहा. उच्च शक्ती असते बर का. तुम्हाला आता जाहीररित्या सांगतोय मी, तुमच्यातल्या प्रत्येक उच्च शक्तीला, म्हणजे तुम्हाला सांगतोय मी, ज्या उच्च शक्तीने आता तुम्हाला इथं ऍडमिट करून तुमचा जीव वाचवलाय, ती उच्च शक्ती तुमचं कर्ज फेडणार नाही होय, तुमचं कुटुंब आनंदी करणार नाही होय. तुझी चाल नीट नाहीये बेटे. हे सगळं बोलणं चाललंय ते स्वतःची चाल नीट करण्याबद्दल बोलणं चाललंय. दारुडा असण्याचं, गंजडी असण्याचं, चरसी असण्याचा एक फार मोठा फायदा मला माहितीये. तो म्हणजे आपण सवयीचे गुलाम आहोत. आहे का नाही? सवयीचे गुलाम नाहीये का? उगाईचा आलो का आपण? येडे आहे का आपण? नाही आहे रे तसं. आता याच्या पुढे सिस्टमॅटिकली आयुष्य जगायचं. ठराविक वेळ स्वतः सोबत राहायला द्यायचा. स्वतः सोबत राहून ठराविक वेळ पैसा कमवायचा. मग त्याच्या पुढे ते पैसे बाजूला टाकायचे वगैरे वगैरे. त्या पोटातल्या गोष्टी आहेत. 3 मेन गोष्टी करायच्या. एक, स्वतः सोबत राहायचं. 2, पैशाच्या माग लागायचं ठराविक वेळ. आणि 3, घरच्यांबरोबर आनंदाने त्यांच्या आनंदासाठी जगायचं. इतकी वर्ष आपण आपल्या आनंदासाठी जगलो, याचा अर्थ आता आपण आनंदी राहायचं नाही असं नसून, घरच्यांच्या आनंदात आनंद जर मी मानायला सुरुवात केली तर माझं आयुष्य कालच्यापेक्षा आज अधिक जास्त
आनंदी होतच. त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही कोणाचं. कोणाला वाटतं का याच्याबद्दल काही बोलायचंय का? आता मी काय बोललो त्याच्याबद्दल कोणाला काही ऍड करायचंय का? कोणाला काही प्रश्न आहेत का? अतिशय मनमोकळेपणाने विचारा. अदरवाईज मी थांबणार या ठिकाणी. आता बोला, कोणाला काही प्रश्न आहे का?